नमस्कार रसिक हो, आज आपण हिंदू आहोत. घरातली माय आणि गोठ्यातली गाय सुरक्षित आहे. मंदिरावर कळस आणि दारात तुळस दिसतीये, याच्यामध्ये निश्चितच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा मोलाचा वाटा आहे. पण त्याचबरोबर या भोसले घराण्यातील अनेक स्त्रिया अशा आहेत ज्यांनी स्वराज्यासाठी आपलं योगदान दिलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात या कोण स्त्रिया आहेत ज्या भोसले घराण्यातील रणरागिणी ठरल्या आहेत. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची धुरा ज्यांनी समर्थपणे सांभाळली, औरंगजेबाला खऱ्या अर्थाने ज्यांनी महाराष्ट्राच्या मातीत गाडला, छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य अबाधित ठेवले आणि मोगल मर्दिनी म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यांचं नाव छत्रपती ताराराणी. हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या कुलमुखत्यार म्हणून ज्यांना शिक्के कट्यार खुद्द शिवाजी महाराजांनी बहाल केल्या, सखी रात्नी जयती म्हणून जिचा छत्रपती संभाजी महाराजांनी गौरव केला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही, मोगलांनी चहूकडून स्वराज्यावर आक्रमण केलं असतानाही अतिशय हुशारीने, मुत्सद्दीपणे, कुठल्याही मोहात न पडता राजाराम महाराजांना गादीवर बसवून ज्यांनी स्वराज्य वाचवले, 29 वर्ष औरंगजेबाच्या कैदेत राहूनही स्वराज्य राखण्यासाठी ज्या आयुष्यभर झुंजत राहिल्या, त्यांचं नाव छत्रपती राणी येसूबाई. पत्नी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी मोलाची साथ दिली, सुरुवातीच्या स्वराज्य उभारणीच्या काळात गडकिल्ल्यांचे काम उत्तमरित्या सांभाळले आणि मृत्युंजय, धर्मवीर, धर्मरक्षक संभाजी महाराजांच्या मातोश्री, त्यांचे नाव राणी सईबाई. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न ज्यांनी महाराष्ट्राच्या मातीत रुजवले, पोटचा मुलगा ज्यांनी फक्त स्वराज्याच्या रयतेसाठी बहाल केला, प्रसंगी स्वतः हाती तलवार घेऊन गनिमाला पाणी पाजलं, त्यांचं नाव राजमाता जिजाबाई. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा. जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे.